विसरवाडी येथे हस्ते कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड दोंडाईचा अंतर्गत विसरवाडी शाखेच्या 8व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर, मोफत फिजिओथेरपी तपासणी, डोळे तपासणी व मोतीबिंदू तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते। यावेळी या आरोग्यदायी शिबिरात चांगला प्रतिसाद मिळाला, तर रक्तदान शिबिरात महिलांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून आलाय। विसरवाडी गावातील हस्ते बँकेच्या 8व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान व आरोग्यदायी शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी महिलांना बहुमान देण्यात आला होता। यावेळी 135 रक्तदात्यांनी रक्तदान केले। 121 व्यक्तींनी नेत्र तपासणी व मोतीबिंदू तपासणी केली। त्यापैकी 17 रुग्णांना शस्त्रक्रियासाठी निवडण्यात आले, तर शारीरिक आजाराने ग्रस्त 81 रुग्णांनी फिजिओथेरपीचा मोफत लाभ घेतला। याप्रसंगी रक्त संकलनासाठी नंदुरबार येथील जनकल्याणी रक्तपेढी, फिजिओथेरपी तपासणीसाठी नवापूर येथील कटारिया आयुर्वेद फिजिओथेरपी सेंटरचे डॉक्टर, नेत्र तपासणीसाठी नंदुरबार येथून कांतालक्ष्मी शहा नेत्र रुग्णालयातील डॉक्टरांनी सहकार्य केले। या प्रसंगी हस्ते कोऑपरेटिव्ह बँक दोंडाईचा मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश जैन, मुख्य कार्यालय संचालक मंडळ अधिकारी दिलीप वाघेला, विसरवाडी शाखा सल्लागार समिती अध्यक्ष योगेश हिरालाल अग्रवाल यांच्या सहचालक मंडळ, बँकेतील अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले। या प्रसंगी गावातील ग्राहक, सल्लागार, हितचिंतक, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, व्यापारी वर्गातील गणमान्य व्यक्तींचे सहकार्य लाभले। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज चॅनल, प्रशांत राजपूत, विसरवाडी। हस्ते कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड दोंडाईचा शाखा विसरवाडी यांच्या वर्धापन दिनानिमित्त आज या ठिकाणी त्याचबरोबर मोतीबिंदू तपासणी शिबिर आणि फिजिओथेरपी या 3 अशा प्रकारच्या आरोग्य सेवा या ठिकाणी देण्यात येत आहेत। एक सामाजिक क्षेत्रामध्ये तर ही बँक अग्रेसर आहेच, परंतु या आदिवासी बहुल क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त लोकांना या बँकेचं सहकार्य मिळावं, आरोग्य सेवा मिळावी या दृष्टिकोनातून या ठिकाणी हे शिबिर जे आहे ते आम्ही आयोजित केलेले आहे। सगळ्यांचा उत्तम प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे। वार्ताहर, त्याचबरोबर सगळे आजूबाजूच्या खेड्यातील जे लोक आहेत या ठिकाणी येऊन आम्हाला सहकार्य करत आहेत, त्याबद्दल सगळ्यांचे या ठिकाणी मी धन्यवाद मानतो। बँकेचा स्टाफ आणि त्याचबरोबर आमचं संचालक मंडळ जे काही आहे त्या मंडळाने या ठिकाणी जो परिश्रमाचा भाग घेतला त्याला नेहमी मिळालेलं आम्हाला यश आहे असं मला या ठिकाणी वाटतं। बँकेतर्फे सर्वांचे आभार। सगळ्यांनी सहकार्य केलं व चांगला रिस्पॉन्स भेटला व बँकेतर्फे एक विनंती करतो सगळ्यांना की येत्या लोकसभेत सगळ्यांनी आवर्जून मतदान करावे। लोकशाहीच्या मजबूत भक्कम पायासाठी सगळ्यांनी जरूर मतदान करावं।